नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाफराबाद ते टेंभुर्णीपर्यंत बस प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधलाय। जाफराबाद आगारातून एकूण 13 नव्या बसचा आज लोकार्पण सोहळा पंचायत समितीचे अध्यक्ष आणि आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आलाय। या लोकार्पणात मानव विकास मिशन अंतर्गत 8 नवीन बस तसेच सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी 5 लालपरी बसचा समावेश आहे। यावेळी जाफराबादचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, एसटी आगार प्रमुख तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून फक्त रिबिन कापून थापण्याऐवजी आमदार दानवे यांनी औपचारिकते पलीकडे जाऊन प्रत्यक्ष बसमध्ये प्रवास करून सामान्य प्रवाशांचा अनुभव घेतला। त्यांनी जाफराबाद ते टेंभुर्णी दरम्यान लालपरी बसने प्रवास केला। प्रवासादरम्यान त्यांनी कंडक्टरकडून तिकीटही काढलं आणि कार्यकर्त्यांसह बसमधील प्रवाशांशी संवाद साधला। जनतेच्या सोयीसाठी नव्या बससेवा सुरू करण्याबरोबरच एका लोकप्रतिनिधीने प्रत्यक्ष प्रवास करून आपलेपणा दाखवून दिला। विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला विचारलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत ते जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा क्षेत्रातील गेवराई बाजार येथे गावकऱ्यांशी संवाद साधत असताना बोलत होते। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ता मिळवण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या, आल्यानंतर मात्र आता प्रत्यक्षात काहीच कामे शेतकऱ्यांसाठी हे सरकार करत नाही। भारतीय जनता पक्षाने 45,000 गावात पाणंद रस्ते देण्याची घोषणा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात केली होती, पण शेतकऱ्यांना चिखल तुडवत मार्ग काढण्याशिवाय कोणताही पर्याय नाही। पाणंद रस्ते, गोठे, विहिरी यांचे गावोगावचे काम सरकारच्या भ्रष्टाचारामुळे ठप्प पडलं असल्याचं दानवे यावेळी म्हणाले। शेतकऱ्यांचे मत मिळवण्यासाठी महायुती सरकारने अन्नदाता बनेल ऊर्जादाताची मोठी घोषणा केली, पण प्रत्यक्षात आजही शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहे। ही योजना कागदावरच आहे आणि ऊर्जादाता बनण्याऐवजी अन्नदाता आजही अंधारातच असल्याचं अंबादास दानवेंनी मत व्यक्त केलं। या प्रसंगी माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हा प्रमुख भगवान कदम, तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण, भानुदास घुगे, अंकुश पवार, श्रीराम कान्हेरे, लक्ष्मण साळवे आणि राहुल चोरमारे उपस्थित होते। सदानंद महाराज मठ धार कल्याण येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत भक्तनिवास, भोजन कक्ष आणि विश्रांती मठ या कामासाठी विशेष प्रयत्न करून आमदार अर्जुन खोतकर यांनी मंजुरी घेतली आहे। या 100 लाख रुपयांच्या विकास कामांचे आज आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी गावातील नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12 उतारा अशा आवश्यक कागदपत्रांचं वाटप करण्यात आलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हा प्रमुख संतोष मोहिते, तालुका प्रमुख भगवानराव अंभोरे, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, वसंतराजे जाधव, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, गटविकास अधिकारी संदीप पवार, तहसीलदार छाया पवार, नायब तहसीलदार राजू निहिळ, धार कल्याणचे सरपंच किशोर देशमुख, उपतालुका प्रमुख बंडू राजे, विभाग प्रमुख गणेश भुतेकर, युवासेना उपतालुका प्रमुख नागेश डवले, अप्पा उगले, सुरेशराव बोरुडे, पंचायत समिती सदस्य सुनील कांबळे, सुरेश नाना क्षीरसागर, विठ्ठलराव टेकाळे, चेअरमन रमेशराव जाधव, उद्धवराव भुतेकर, लक्ष्मण चव्हाण, सदानंद उगले, बळीराम घुले, आप्पासाहेब घोडके, गणेश राहुले, संतोषराव रासवे, विजय खरात, रामचंद्र फुलझाडे, भारत उबाळे, भागवत घुले, रामेश्वर भुतेकर, गणेश मस्के, रामू दराडे आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शनिवारी मध्यरात्री जालन्यातील हसनाबाद जवळील खादगाव फाट्यावर एका सीएनजी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या आगीत सीएनजी कार जळून खाक झाली, मात्र या आगीचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे। जालन्यात सीएनजी कारने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे। काल मध्यरात्री जालन्यातील हसनाबाद गावाजवळील खादगाव फाट्यावर ही घटना घडली आहे। सीएनजी कारने अचानक पेट कशामुळे घेतले याचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही, मात्र या आगीमध्ये सीएनजी कार पूर्णतः जळून खाक झाली आहे। दरम्यान सीएनजी कारने जेव्हा पेट घेतला तेव्हा कार मालकाने अनेक वेळा अग्निशामक दलाला कॉल केला, मात्र अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं नसल्याची माहिती कार मालकाने दिली आहे। जालन्यातील धार कल्याण शिवारात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाली, त्यामुळे संसार उपयोगी वस्तूचं नुकसान झालं असून घरावरील पत्रे उडून दुचाकीवर पडल्याने दुचाकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
जालन्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। या पावसामुळे जालन्यातील धारकल्याण शिवारातील एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडालेत। यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तूंसह घरात साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर घरावरील पत्रे उडून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर पडलेल्या दुचाकीचे देखील नुकसान झाले। त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय। शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रंगनाथ भुतेकर या शेतकऱ्याने केली आहे। जालना सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विना नंबर प्लेट असलेला रेतीचा चोरटी वाहतूक करताना हायवा सदर बाजार पोलिसांनी पकडलाय। 18,000 रुपये किमतीचा 6 ब्रास रेती आणि 35 लाख रुपये किंमत असलेला हायवा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी वाळूची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी परमेश्वर सुखदेव डोळसे आणि संदीप आरदाड या दोघांविरोधात कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चंदनझिरा पोलीस ठाणे येथील सम्राट सिंह राजपूत यांची बदली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नव्याने रुजू झालेले बीड जिल्ह्यातून बदलून आलेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारल्यानंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले। यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे धनसिंग सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केलाय। जालन्यात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 1 ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ ही घटना घडली आहे। जालन्यात 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला। या घटनेत 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले। जालन्याच्या अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ ही घटना घडली आहे। शरद निवृत्ती वाघुंडे असं या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। वाघुंडे हे पैठण येथून दर्शन करून गावी परतत होते। या दरम्यान जालन्याच्या अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्याजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला। हा अपघात इतका भीषण होता की या दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले। शिवाय शरद वाघुंडे जागीच ठार झाले तर उर्वरित दोघेही गंभीर जखमी झालेत। या घटनेतील दोन्ही जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार आरोपी वाळू माफिया सुयोग सोळुंके याच्याकडून एका तरुणाला गोदावरी नदीपात्रात बेदम मारहाण करण्यात आली आहे। तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत जिल्ह्यात प्रवेश करून ही मारहाण केल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। आरोपी सुयोग सोळुंकेला फेब्रुवारी 2025 पासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं। मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय असलेला तडीपार आरोपी सुयोग साळुंके याने जिल्हाबंदीचं उल्लंघन करत जालना जिल्ह्यात प्रवेश करून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तडीपार आदेश झुगारून हिंसक कृत्य करणाऱ्या सुयोग सोळुंके विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबड तालुक्यातील आपेगाव येथील गोदावरी पात्रातून घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळू टाकत असलेल्या एका तरुणाला लाठाकाठ्यांनी मारहाण केली। या प्रकरणी पीडित समीर पठाणच्या तक्रारीवरून गोंदी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे सुयोग सोळुंकेवर या आधीच बेकायदा वाळू खनन, मारहाण, चोरी आणि सरकारी कामात अडथळा अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असून फेब्रुवारी 2025 मध्ये जालना, बीड आणि संभाजीनगर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते। दरम्यान फरार सुयोग सोडून गेला, तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित तरुणाने केली आहे। मी समीर पठाण, मान्य अंबड तहसील चव्हाण साहेब व मंडळ अधिकारी बमनव साहेब व गौरे तलाठी यांच्या आदेशानुसार घरकुल, माझ्या गावातले घरकुल लाभार्थी यांना घेऊन मी गंगा पात्रात आलेलो होतो। गंगा पात्रात आल्या असताना मी तिथं आलो असताना सुयोग सोळुंके तडीपार गुंडा हे 2 माणसाला घेऊन तो धरून 3 माणसाला घेऊन आला। तुला मस्तीला आला म्हणे, तुझ्या बापाची गंगा आहे का असं म्हणून मला मारहाण केली। मारहाण करून मी तिथून पळ काढली। मी संबंधित पोलीस स्टेशन गोंदी इथं जाऊन अर्ज दिला। मला मारहाण केलेलं त्यांना दाखवलं। त्यांनी मला सरकारी दवाखान्यात पाठवून माझी कंप्लेंट घेतली। त्याच्यानंतर मी गोंदी पोलीस स्टेशनला गेलो। परत माझी नोंदणी झाली तिथं। त्यांनी 324 गुन्हा दाखल केला, पण अत्याधिक आरोपी अटक झालेले नाही। मला संबंधित पोलीस स्टेशननी आत्तापर्यंत त्यांना अटक करायला पाहिजे होतं, केलं नाही। मग हेच रिक्वेस्ट आहे शासनाला का हे मला धौस आणते जीवत मारण्याची, याची मला उद्याच्याला काय झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार।
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन, देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल, नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%। आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77। दादा हे बेस्ट कॉलेज आहे, पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे।
पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. Trust matters. Since 6 decades, JES College Jalna. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय. Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.